नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। कोणत्याही कुटुंबाचं भवितव्य किंवा त्या कुटुंबाचं सुख हे त्या कुटुंबातल्या स्त्रीवर अवलंबून असतं असं म्हणतात। स्त्री ही त्या कुटुंबाचा कणा असते आणि तरीही आजकाल आपल्या या कुटुंबांमध्येच याच स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं। सगळ्याच बाबतीत वेगवेगळ्या अपेक्षा फक्त तिच्याचकडून ठेवल्या जातात। तिनं सासू सासऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, लहान मुलांचं संगोपन केलं पाहिजे, नवऱ्याला खाऊ पिऊ घातलं पाहिजे आणि एवढंच काय, आजच्या काळात घर चालवण्यासाठी तिने बाहेर कुठेतरी जॉब करून पैसेही कमावून आणले पाहिजेत। अशा सगळ्या अपेक्षा तिच्याचकडून ठेवल्या जातात। आपण हे विसरतो की ही कुटुंबातली स्त्री आपल्याच सारखी एक माणूस आहे। तिलाही स्वतःच्या भावना आहेत, तिलाही स्वतःचं आयुष्य आहे। आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या या स्त्रीच्या हातून जर एखादी छोटीशी चूक घडली तर तिचं कुटुंब तिला माफ करेल? पाहूया आजच्या एपिसोडमध्ये। चला बाजूला बाजूला खाली। सर, मी आलो त्यावेळी ही बॉडी या सूटकेसमध्ये होती आणि सूटकेस उघडीच होती। बॉडी आयडेंटिफाय होऊ नये म्हणून चेहरा विद्रूप करण्यात आलाय। रक्त अजून ओलच दिसतंय। याचा अर्थ खून होऊन 24 तास पूर्ण झालेले दिसत नाहीयेत। बरं, बॉडीवर काही मार्क्स? सर, बॉडीवर कुठेही मार्क नाहीये, पण हातावर हा टॅटू आहे आणि अंगावर कुठेही दागिना सापडला नाहीये। सर, आणि तिच्या पोटावर चाकूने 2-3 ठिकाणी स्टॅबिंग केलंय। बरं, आयडी प्रूफ, फोटो, डॉक्युमेंट्स वगैरे काही सापडलं का? सर, असं काहीच सापडलं नाही, त्यामुळे ही बॉडी आयडेंटिफाय करणं आपल्यासाठी खूप कठीण आहे। बरं, आपल्याला कॉल कोणाचा आला होता? सर, ज्या नंबरवरून कॉल आला होता तो मी ट्रेस करायला सांगितलाय। कुणाचा आहे, कुठून आला होता, लवकरच समजेल। बरं, हे घर कोणाचं आहे? सर, बाहेर त्या आजी आहेत त्यांचं आहे। ओके, रिकामे एक काम करा सर, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि रिपोर्ट ताबडतोब मागवा। हो सर। बरं, या बसून बोलू शकता का? नाही साहेब। तुम्ही कोण यांच्या? साहेब, मी सुवर्णा, मी इथं धुनी भांडीचं काम करायला येते। रोज येते मी इथं सकाळी। यांचे घरातले कुठे असतात? यांना कोण नाहीये बघा, आजी या घरात एकट्याच राहतात। बरं, आतमध्ये जी सूटकेस आहे ती कधीपासून या खोलीत आहे? काल बी मी येऊन काम करून गेले, पण काल तिथं असं काय नव्हतं बघा। बरं, ही सूटकेस कोणी ठेवली असेल? तुम्हाला कोणावर संशय? नाही साहेब, मला कसं माहिती असं? साहेब, आता मी गेल्यानंतर इथं कोण येतं कोण जातं ते मला ठाव आहे वय। बरं आजी, 2 दिवसांपासून तुमच्या घरात कोणी आलं होतं का? हे बघा, तुमच्या या मागच्या खोलीमध्ये एक डेड बॉडी सापडली आहे। हो, तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल? तुमच्या घरात कोण कोण येऊन गेलं त्यांची आम्हाला नावं सांगू शकता का? काही आठवत नाही, मी झोपले होते। कोण येतं, जेवण ठेवतं, पैसे ठेवतात, मला काही आठवत नाही। इथं 2 लोक नेहमी येतात बघा, एक म्हणजे संतोष जो आजींची औषधं घेऊन येतो आणि दुसरा अनिल शेठ, तो लोणचे पापडवाला आहे। तो त्याचं सामान ठेवायला ही हातली खोली वापरतो। आजीला तो त्याचं भाडं पण देतो आणि मी इथं धुनी भांडी करायला येते। तो संतोष आणि कोण अनिल, त्या दोघांचा पत्ता आणि नंबर आहे तुमच्याकडे? वय साहेब। सर, आपल्याला ज्या बाईची डेड बॉडी सापडली होती तिचा PM रिपोर्ट आलाय। सर, या रिपोर्टनुसार तिचा खून 15 तारखेला संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान झालाय आणि तिच्या पोटावर जे चाकूने 3-4 वार केले होते
त्यातून अतिरक्तस्राव झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आणि तिच्या हातावरती जो ओवी नावाचा टॅटू होता तो दीड महिनाभरापूर्वीच काढलेला आहे. ओके, एक काम करा राणे सर, या मुंबईतल्या सगळ्या टॅटू पार्लरमध्ये हा फोटो दाखवा. आपल्याला कुठून तरी नक्कीच काहीतरी लीड मिळेल. येस सर. आणि जी आजी तिच्याकडे जी मोलकरीण होती सुवर्ण, तिने आपल्याला दोघांची माहिती दिली. त्या नाव काय त्यांचं? अनिल आणि संतोष. करेक्ट. त्या दोघांच्याही डिटेल्स काढा. सर, मुंबईतल्या जोगेश्वरी मधल्या एका चाळीत राहणाऱ्या शांता आजींच्या घरी एका बाईची डेड बॉडी सापडते. प्रेताच्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा केलेला असल्यामुळे पोलिसांवर आता दुहेरी जबाबदारी येऊन पडते. पहिली जबाबदारी ही बाई कोण आहे ते शोधून काढणं, आणि दुसरी जबाबदारी ज्यानं तिचा खून केला त्या खुन्याला शोधणं. पण डेड बॉडीवर असलेला टॅटू सोडता पोलिसांच्या हाती अजूनही काही ठोस लागलं नव्हतं. कोण असेल ही बाई? शांता आजी हिला ओळखत होत्या का? आणि ओळखत असल्यास आजी आणि हिचा काय संबंध होता? पोलिसांनी ताबडतोब सगळ्या बाजू तपासून बघायला सुरुवात केली. हा टॅटू असलेल्या बाईला तुम्ही ओळखता? नाही, पण मला का विचारता तुम्ही? कारण शांता आजींच्या घरामध्ये आम्हाला सुटकेसमध्ये एक डेड बॉडी सापडली. काय? डेड बॉडी? 15 तारखेला तुम्ही कुठे होतात? सर, मी एक नवीन आउटलेट सुरू करतोय, त्याच गडबडीत होतो. त्यामुळे मी शांताजीच्या रूमवरती गेले 8 दिवस गेलोच नाही आहे. आजीच्या रूमवर तुमचं काय काम असतं? सर, आमचा पापड, लोणचे आणि मसाले बनवण्याचा उद्योग आहे. आमचा माल सोलापूरला बनतो आणि तो मुंबईला येतो. मुंबईमध्ये माझं छोटंसं गोडाऊन आहे, पण ते कधी कधी अपुरं पडतं. तेव्हा जास्तीचा जो माल असतो तो मी शांताजीच्या रूममध्ये ठेवतो. पण सर, आम्ही बॅग्स नाही ठेवत, आमचे बॉक्सेस असतात आणि प्रत्येक बॉक्सवरती आमच्या कंपनीचा लोगो असतो. हवं तर तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, कदम मॅडम ही फाईल या. अनिल मागच्या आठवड्यामध्ये आजींच्या खोलीवर गेलाच नव्हता. सर, मी आजीच्या चाळीतल्या लोकांची चौकशी केली. त्यांच्यापैकी कुणीही अनिलला मागच्या आठवड्यात आजींच्या खोलीवर आलेलं बघितलेलं नाही. सर, आणखी एक गोष्ट, आजींच्या खोलीमध्ये डेड बॉडी आहे असं सांगणारा जो कॉल आला होता तो नंबर ट्रेस झालाय. कोणाचा नंबर आहे? सर, आजीच्या एरियामध्ये नाक्यावर एक दुकान आहे, तिथलं आहे. त्या दुकानदाराची मी चौकशी केली. सर, आजीच्या घरी डेड बॉडी आहे असं सांगणारा आपल्याला जो कॉल आला होता तो बरोबर सकाळी 11 वाजता आला होता. आणि त्याच वेळी त्या दुकानामध्ये कॉल करण्यासाठी एक माणूस आला होता. काय आजी? आलास? हा, आलो आलो. हे घे, हे तुझी औषधं. आणि हे काय उरलेले पैसे आहेत. हा, बरं वाटतंय ना? काळजी घे. हा, आणि काही लागलं की सांग, मी आहे. हा, त्या दिवशी PC वरून तूच फोन केला होतास ना? हो हो साहेब. कमाल आहे, बघितलं का रिकामे? जे खून करतात तेच पोलिसांना फोन करून कळवत आहेत. माझ्या इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी हे पहिल्यांदा बघतोय. हो साहेब, मी कुणाचा खून नाही केला. मी त्या दिवशी आजींची औषधं द्यायला इथे आलो होतो. फक्त औषधं द्यायला आला होतास, मग सुटकेस का उघडलीस? साहेब, सुटकेसची साईज बघून बोललो. पैशांची खूप तंगी होती साहेब, वाटलं दिवस बदलतील म्हणून ती सुटकेस उघडली. आणि तुझ्यासोबत ती बाई कोण होती? दुकानदाराने आम्हाला सांगितलं तू फोन करायला गेलास त्यावेळी तुझ्यासोबत एक बाई होती. साहेब, ती बायको आहे माझी. 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही 8 माणसं राहतो साहेब. नवरा बायकोला प्रायव्हसी नको का साहेब? म्हणून आम्ही दोघं कधी कधी आजीच्या आतल्या रूमला, त्या दिवशी पण आम्ही त्यासाठीच इथे आलो होतो. तुला आमच्यावर पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो, पण मी काय केला? रिकामे चला. अहो, साहेब, अहो, सोडा. हो, चल, अहो, बाई, सांगतो, चल, अरे, अहो, मला सोडा, मी काय केलं? सर, हा संतोष खरं बोलतोय. त्याच्यासोबत जी बाई होती ती त्याची बायकोच होती. मी त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा चेक केलं. संशय घेण्यासारखं काही नाहीये. राणे, हा संतोष आणि अनिल खरंच इनोसंट आहेत की काय लपवत आहेत आपल्यापासून? एक काम करा, संतोषला सोडून द्या.
आणि दोघांवर म्हणजे संतोष आणि अनिल या दोघांवर बारीक लक्ष ठेवा. सर बरं, ज्या बाईने हातावर टॅटू काढला त्या बाईबद्दल टॅटू पार्लरमधून काही माहिती मिळाली का? सर मुंबईतल्या सगळ्या टॅटू पार्लर्समध्ये चौकशी सुरू आहे, पण तसा टॅटू काढलेल्या बाईची माहिती अजून तरी मिळालेली नाही. आता या टॅटूवरूनच आपल्याला कळेल की ही बॉडी कोणाची आहे. राणे, सर काहीही करून आपल्याला टॅटू पार्लर सापडायलाच हवं. हा टॅटू तुमच्या इथे काढलाय? एक मिनिट द्या सर, मी लॅपटॉपमध्ये चेक करून सांगतो तुम्हाला. मी प्रत्येक टॅटूचा फोटो काढून माझ्या लॅपटॉपमध्ये मी सेव्ह करतो. हो सर, इकडेच काढलं होतं, आठवलं. काय हो मॅडम, एवढी भीती वाटते तरी टॅटू काढायला आलात तुम्ही? अहो, आज माझ्या मुलीचा बर्थडे, तर तिला सरप्राईज म्हणून काहीतरी वेगळं गिफ्ट द्यावं म्हणून तिच्या नावचा टॅटू काढायला आले. जरा गंमत म्हणून. हे बघा सर, नाव आणि नंबर मिळाला. कुसुम महाडिक इथेच राहतात का? हो, कुसुम माझी मुलगी आहे. लग्नाआधी इथे राहायची. पण साहेब, तुम्ही इथे? साहेब, हे माझ्या नातीचं नाव आहे, ओवी, कुसुमची मुलगी. कुसुम आहे कुठे? तिच्या सासरी आहे. तुम्ही हे कन्फर्म सांगू शकता? अहो हो साहेब, आत्ता 2 तासापूर्वी माझं हितेंद्रशी बोलणं झालं, म्हणजे कुसुमच्या नवऱ्याशी. ते दोघे शॉपिंगसाठी मॉलमध्ये निघालेत. तुम्ही जरा कुसुमला कॉल करता का? बरं. साहेब, कुसुमचा फोन लागत नाहीये. तिच्या मिस्टरांना कॉल करा. हा, हॅलो. हा आई बोला ना. अहो, कुसुम कुठे आहे? तिचा फोन लागत नाहीये. अहो कुसुम मॉलच्या वॉशरूममध्ये आहे. आमची खरेदी झाली ना तर मी बाहेर आलोय गाडीजवळ. ती आली ना की निघूच आम्ही. बरं बरं, ती आल्यावर मला तिला फोन करायला सांगा. हो हो. आम्हाला या कुसुमच्या सासरचा ॲड्रेस आणि हितेंद्र त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? हो, देते ना. हा घ्या तिचा नंबर. या. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आकाश पाताळ एक केलं. जेवढे संशयित होते तेवढ्या सगळ्यांना क्रॉस चेक केलं, पण पोलिसांच्या हाती काहीही सापडलं नाही. सगळे संशयित चौकशी अंती निरपराध निघाले. कुसुम महाडिक नावाच्या मुलीचा लीड मिळाला होता, पण तिच्या आईच्या आणि नवऱ्याच्या म्हणण्यानुसार ती जिवंत होती. साहेब तुम्ही? हितेंद्र महाडिक. हो मीच. पण काय झालं? कुसुम कुठे? माहित नाही साहेब, म्हणजे गेले 3 दिवस झाले ती बेपत्ताच आहे. मग ती तुमच्या सोबत आहे असं तिच्या आईला खोटं का बोललात? अच्छा, हो ते उगाच आईंना टेन्शन कशाला म्हणून तसं बोललो. काय त्यांना आधीच एक हार्ट अटॅक येऊन गेलाय. आम्हाला वाटलं येईल 1-2 दिवसात, पण नाही आली. साहेब आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तिची मिसिंग कंप्लेंट पण केली आहे. राणे सर. याने कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली जरा चौकशी करा. सर. आणि तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. कुठे साहेब? हे इथे का आणलंय मला तुम्ही? हा टॅटू जरा नीट बघा. कुसुम बाबा, माझी कुसुम. कुसुम बाळा उठा. राणे सर. एक गोष्ट आपण मिस करतो. कुठली सर? या कुसुमचा मोबाईल जो आपल्याला तिच्या डेड बॉडी जवळ सापडलेला नाही. काही करून तो आपल्याला सापडायलाच हवा. एक काम करा सर. तिचा नंबर ट्रेसवर टाका. सर.
पप्पा पप्पा मम्मी कुठे गेली आहे सांगा ना पप्पा सांगा ना. आजी तू तरी सांग ना मम्मी कुठे गेली आहे. ऐक ऐक बाळा माझं, मम्मी येईल हा लवकरच. ती कंपनीच्या कामासाठी बाहेर गावी गेले की नाही, मग येईल लवकर. मला माहिती आहे मम्मी देवाघरी गेली आहे ते. आजी तू रोज देवाची पूजा करते ना, तू देवाला सांग ना, मम्मीला परत पाठवायला सांग ना, देवाला सांगशील ना. आजोबा तुम्ही तरी सांगा ना आजीला देवाशी बोलायला. आजोबा सांगा ना. आजोबा सांग ना. तुमचं मॅरिड लाईफ कसं होतं? सर खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. मला तर वाटतं ना मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला अशी बायको भेटली. तुम्हा दोघांमध्ये काही भांडण? हो, प्रत्येक नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या चालूच असतात. तसं आमच्यातही भांडणं व्हायची. तुमचा कोणावर संशय? कुसुमसारख्या मुलीचं कुणाशी भांडण नाही असू शकत. मलाही तसं नाही वाटत साहेब. ती घरातलं सगळं सकाळी आवरायची आणि ऑफिसला जायची. ती तडक रात्री यायची. मग तिच्याकडे भांडण करायला वेळच कुठे होता. ज्याने कुणी माझ्या सुनेचा खून केला त्याचं आयुष्यात कधीच भलं होणार नाही. तुमचा मुलगा तुमचा बिझनेस सांभाळत नाही का? नाही साहेब, त्याला आमच्या या व्यवसायात इंटरेस्ट नाही. हितेंद्रचा संपूर्ण दिवस शेअर मार्केट आणि ऑनलाईन लॉटरीमध्येच जायचं. सारखं ते कुसुमकडनं पैसे मागायचा, नाही दिले ना तर जबरदस्ती हिसकावून घ्यायचा त्याच्याकडे. कुसुम, मला एक 5,000 रुपये देतेस का? 2,000 दिले तरी चालतील. एक काम कर, 1,000 दे, मी चालून घेईन. तुमच्या या शेअर मार्केट आणि ऑनलाईन लॉटरीसाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. फॅमिली बिझनेस सांभाळते म्हणजे काय जास्त मास दाखवू नकोस, कळलं ना? माझ्या बापाचा बिझनेस आहे, तू तो फक्त सांभाळतेस. पैसे तुझे नाही आहेत, पैसे माझ्या बापाचे आहेत, म्हणजे ते माझेच आहेत. चल काढ, चाल. मी घर कसं चालवते मला माहिती आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत. कसे देत नाहीस पैसे तू? हे काय आहे? हे पैसेच आहेत ना? चाल चाल. कुसुम तुम्हाला पैसे द्यायची नाही म्हणून तुम्ही तिचा खून केलात. नाही नाही साहेब, म्हणजे खरं आहे की मला ऑनलाईन लॉटरी, शेअर मार्केटचं, जुगार मटक्याचं व्यसन आहे. त्यासाठी सारखं मी तिच्याकडे पैसे मागायचो. पण साहेब, व्यसनी माणूस खुनी असतो तसं नाही ना. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तुम्ही कुठे होता? साहेब, त्या दिवशी मी शेअर मार्केटच्या इथे होतो. आता आजकाल शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार होतात साहेब, तुम्हाला तर माहिती आहे. त्याच टेन्शनमध्ये मी शेअर मार्केटच्या एका ब्रोकरजवळ बसलो होतो. आणि साहेब, जर मी तिचा खून केला असता तर मीच माझ्या बायकोची मिसिंग कंप्लेंट केली असती का? कसं आहे ना महाडिक, गुन्हेगार वेगवेगळ्या आयडिया वापरून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न करत असतो. खून कोणी केलाय ना हे लवकर कळेलच. राणे सर, मला तर या हितेंद्रवरच डाऊट येतोय. एक तर हा ऑनलाईन जुगार खेळायचा आणि दुसरं म्हणजे कुसुम बरोबर सतत भांडणं करायचं. एक काम करा, या हितेंद्रच्या गेल्या 2-3 महिन्याचे रेकॉर्ड्स काढा. कुसुमचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी याचं मोबाईल लोकेशन काय होतं हे जरा चेक करा. आणि त्याच्या सोसायटीमध्ये त्याच्याबद्दल आणि त्याच्या फॅमिलीबद्दल नीट चौकशी करा. सर.
सर मी कुसुमच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. स्टाफ पैकी एक जण म्हणाला की त्यांच्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर अनिल देशमुखची पापड लोणच्यांची कंपनी आहे. हे अनिलची बायको कुसुमवर जळायची का? तिला असं वाटायचं की कुसुमचं आणि अनिलचं अफेअर आहे. राणे, हा पापड लोणचीवाला तोच तर नाही जो आजीच्या घरी माल ठेवतो? तोच आहे सर. सर हे हितेंद्रचे कॉल रेकॉर्ड्स. या. सर हा हितेंद्र खरं बोलतोय. ज्या दिवशी कुसुमचा खून झाला त्या दिवशी त्याच्या मोबाईलचं लोकेशन त्याच्या ब्रोकरच्या ऑफिसचं दाखवतोय, म्हणजे शेअर मार्केट जवळचं. म्हणजे तो तिथेच होता. एक काम करा राणे, हा पापड लोणचीवाला अनिल त्याला उचला. त्याच्याकडून काहीतरी लीड मिळण्याची शक्यता आहे. सर तुझा आणि कुसुमचं लफडं होतं. तूच तिचा खून केलास का? नाही साहेब, आमच्या दोघात असं काही नव्हतं. आणि मला आत्ताच तुमच्याकडूनच कळतंय की ती डेड बॉडी कुसुमची होती म्हणून. खोटं बोलतोयस तू. तुमचं अफेअर नव्हतं, मग तुझी बायको तुमच्यावर संशय का घ्यायची? साहेब माझ्या बायकोचा स्वभाव संशयी आहे. तुझ्या बायकोचा स्वभाव संशयी आहे का तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय? आधीच आपल्या जुगारी नवऱ्याला कुसुम कंटाळी होती, त्यात तू तिला इमोशनल सपोर्ट दिलास आणि आपल्या प्रेमाच्या जाळे तोडलंस. आणि जेव्हा कुसुमने तुझ्या मागे लग्नासाठी तगादा लावला तेव्हा तिची कटकट संपवण्यासाठी तू तिला मारून टाकलंस. नाही साहेब, तुम्ही समजता तसं नाहीये. कुसुम चांगली बाई होती. सर, अनिल सर आणि कुसुम मॅडम एक दुसऱ्यांशी फक्त कामाच्या संदर्भातच बोलायचे आणि एक दुसऱ्यांना मदत देखील करायची. आमची पापड आणि लोणच्याची कंपनी आणि कुसुम मॅडमची मसाल्याचे पदार्थ आणि चटणी तयार करण्याची कंपनी. तसं बघायला गेलं तर दोघंही जवळजवळ एकाच व्यवसायात आहेत आणि दोघांचे ऑफिस देखील एकाच बिल्डिंगमध्ये. पण माहीत नाही का, आमच्या मॅडम नेहमीच त्यांच्यावर संशय घेत आलेत आणि एकदा तर आमच्या मॅडम आणि कुसुम मॅडम यांचे खूप मोठे भांडण झाले होते. अनिलजी कधी येणार आहेत? मला भेटायचं त्यांना. सर येतीलच थोड्या वेळात. ए कुसुम, माझ्या नवऱ्यापासून 4 हात लांब राहायचं. शेवटचं सांगते तुला. अहो तुम्हाला जसं वाटतं तसं आमच्यात काहीच नाहीये. हो का? मी मूर्ख दिसते तुला? मी बघते ना माझ्या डोळ्यांनी. मदत मागण्याच्या बहाण्याने गुलू बोलून माझ्या नवऱ्याला चिकटतेस काय? माझ्या नवऱ्याबरोबर जर परत दिसलीस ना तर जन्माची अद्दल घडवी ना. शेवटचं सांगते. 15 तारखेला कुसुमचा खून झाला, त्या दिवशी तुम्ही कुठे होता? सर मी माझ्या मावशीच्या घरी होते डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी. सर माझा कुसुमवर राग होता पण मी तिचा खून नाही केला साहेब. मी तशी बाई नाही आहे. एकदा का माणसाला संशयाच्या भूताने पछाडलं की तो काही करू शकतो. राणे सर. या अलकाने आपल्याला जे काही सांगितलं ते खरं आहे का खोटं याची जरा चौकशी करा. हो सर. हे कुसुमचे कॉल रेकॉर्ड्स. तर कुसुमचा फोन हा कॉल रेकॉर्डनुसार आजींच्या घरी स्विच ऑफ झाला होता. डेड बॉडी सापडण्याचा जो फोन आला होता त्याच्या थोडा वेळ आधी कुसुमचा फोन स्विच ऑफ झाला होता. याचा अर्थ ज्याने खून केला त्याने ती बॉडी आजीच्या घरात नेऊन ठेवली. तो तिथून निघून गेला. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की कुसुमचा फोन तिथेच राहिलाय. तो परत गेला, त्याने मोबाईल स्विच ऑफ केला आणि मोबाईल घेऊन पळून गेला. हा बोला. ठीक आहे सर. कुसुमचा मोबाईल परेलच्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात थोड्या वेळापूर्वी ऑन झालाय. ताबडतोब त्या दुकानात जा आणि मोबाईल तिथे कसा काय पोहोचला हे चेक करा. सर. कुसुमचा मोबाईल तुझ्याकडे कसा काय आला? राणे, बोल. कुसुमचा खून का केलास आणि तो मोबाईल तुझ्याकडे कसा आला? मी आधी सांगितलं साहेब की मी आणि माझी बायको एकांतासाठी आजीच्या रूममध्ये जायचो. तिथे एक मोठी सुटकेस बघितली साहेब. सुटकेस उघडली साहेब. सुटकेसमध्ये डेथ बॉडी होती. ती बघून मी घाबरलो पण त्याच्याजवळ ना एक मोबाईल पडला होता. मोबाईल बघून नियत फिरली साहेब. म्हणून मी तो मोबाईल घेतला आणि त्याला स्विच ऑफ केला. वाटलं की याला विकल्यानंतर चांगले पैसे मिळतील म्हणून मी तो मोबाईल विकला साहेब. आणि हीच गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली साहेब. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. खरं सांगतोय मी खून नाही केला साहेब. सर या कुसुमच्या कॉल लिस्टमध्ये एक नंबर असा आहे ज्यावर तिचं वारंवार बोलणं झालंय. पण हा नंबर ना तिच्या घरच्यांचा आहे ना नातेवाईकांचा.
कोणाचा नंबर आहे? सर कोणीतरी उमेश साळुंखे नावाची व्यक्ती आहे, तिच्या नावावर हा नंबर रजिस्टर आहे. आता हा नंबर बंद येतोय. सर आणखी एक नंबर आहे ज्यावर कुसुमचं वारंवार बोलणं झालंय. हेमांगी नावाची मुलगी आहे आणि ही हेमांगी हितेंद्रची बहीण आहे. काय हितेंद्रला बहीण सुद्धा आहे? कुठून सुरू झालेली ही केस आता कुठे जाऊन पोहोचली होती? हितेंद्रची बहीण हेमांगीचा अचानक मिळालेला लीड हा पोलिसांना चकित करणारा होता. आतापर्यंतच्या संपूर्ण तपासामध्ये हितेंद्रच्या घरच्या कोणीही हेमांगीबद्दल चकार शब्द काढला नव्हता. का? कुसुमच्या हत्येशी हेमांगीचा काही संबंध होता का? जर होता तर तिच्या घरच्यांना याबद्दल माहिती होती का? आणि जर होती तर हेच घरचे लोक पोलिसांपासून ही माहिती जाणून बुजून लपवत होते का? हेमांगीचं नाव अचानक तपासात पुढे आल्यामुळे पोलिसांना आता एक नवीन मार्ग सापडला होता. तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं की तुम्हाला एक मुलगी सुद्धा आहे? हो म्हणजे माफ करा साहेब, कारण ती या घरात राहत नाही, हॉस्टेलवर राहते आणि तिचा विषय पण घरात कधी निघाला नाही म्हणून कदाचित राहून गेला असा. बरं, तुमच्यापैकी उमेश साळुंखेला कोणी ओळखतं का? हितेंद्र, तुम्ही नक्कीच ओळखत असाल, कारण तुमची मिसेस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. तर साहेब बिझनेसशी रिलेटेड ती बऱ्याच लोकांशी बोलायची, त्यांच्यापैकी कोणी असू शकेल. काय उमेश साळुंखे हा तर कुसुमचा बॉयफ्रेंड होता. म्हणजे कुसुम आणि उमेशचं एकमेकांवर प्रेम होतं, पण मला तो अजिबात आवडत नव्हता. काही कामधंदा करायचा नाही, दिवसभर भटकत असायचा, बेरोजगार होता आणि मला माझ्या कुसुमच्या भविष्याची काळजी होती. म्हणून मग मी हितेंद्रसोबत तिचं लग्न लावून दिलं. ठीक आहे, अजून काही माहिती लागली तर आम्ही तुम्हाला बोलून घेऊ. चला. राणे सर आपल्याला कुसुमने धोका दिलाय किंवा फसवलाय या गैरसमजातून कदाचित या उमेशनेच कुसुमचा खून नसेल ना केला? असू शकतं सर. ट्रॅक करा त्याला. सर सर हितेंद्रच्या सोसायटीमध्ये मी पुन्हा एकदा चौकशी केली. हेमांगी आणि कुसुम नणंद भावजाई जरी असल्या तरी मैत्रिणींसारख्या राहत होत्या, पण मागच्याच काही महिन्यांपासून त्यांच्यात भांडणं सुरू झाली होती आणि ही भांडणं इतकी वाढत गेली की हेमांगी घर सोडून हॉस्टेलला राहायला गेली. पण एवढी भांडणं कशामुळे व्हायची ज्याच्यामुळे हेमांगीला घर सोडावं लागेल? या हेमांगीला आपल्याला भेटावंच लागेल. हा बोला रिकामे. बरं ठीक आहे सर. रिकामेंचा फोन होता. काय म्हणाले? हा उमेश 4 दिवस घरीच आलेला नाहीये आणि त्याचा फोनही स्विच ऑफ आहे. त्याचे कॉल रेकॉर्ड चेक केले? हो सर केले. ते दोघंही रोज रात्री एकमेकांशी बोलायचे. म्हणजे कुसुमच्या आईच्या सांगण्याप्रमाणे उमेश हा कुसुमचा पहिला बॉयफ्रेंड होता, जो आता हेमांगीचा बॉयफ्रेंड आहे. आणि कदाचित याच कारणामुळे उमेश आणि कुसुम या दोघांमध्ये भांडणं व्हायची. या कुसुमच्या हत्येचं कारण सुद्धा हाच लव्ह ट्रायंगल असू शकतो. राणे, आता हे कोडं हळूहळू सुटायला लागलंय असं वाटतंय. सर आणखी एक, या हेमांगीचे बँक डिटेल्स मी चेक केले. ज्या दिवशी कुसुमचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशी या हेमांगीने साताऱ्याची 2 तिकीटं बुक केली होती रात्री 9 वाजताची आणि त्याचं पेमेंट ऑनलाईन केलं होतं. याचा अर्थ हेमांगी आणि उमेशने संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान कुसुमचा खून केला आणि रात्री 9ची ट्रेन पकडून पळून गेला. सर एक मिनिट. हां बोला. बरं ठीक आहे सर. बँकेतून फोन होता. हेमांगीचं डेबिट कार्ड साताऱ्याच्या एका स्टोअरमध्ये दुसऱ्यांदा स्वाईप केलंय. एक काम करा, साताऱ्याला निघायची तयारी करा. सर कोण आहे? उमेश. हां उमेश कोण आलंय? आपण पळून जाऊन लग्न केलं आणि लपून इथे बसलात. चला चला, मुंबईला पोलीस स्टेशनमध्ये वराडी मंडळी आशीर्वाद द्यायला तुमची वाट बघतायत.
चला साधना ये इला चले चल रेखामे चल गाडी टाक चल. चला पटपट सांगा आता कुसुमचा खून का केला? काय? वहिनीचा खून कसा? तुझं आधी कुसुम सोबत अफेअर होतं, मग तिच्यावर सूड उगवण्यासाठी तिच्या नंदेसोबत म्हणजे या हेमांगी सोबत तू अफेअर केलंस. नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कुसुमच्या आईने कुसुमचं लग्न हितेंद्रशी लावून दिलं तेव्हा मी पुरता उद्ध्वस्त होऊन गेलो होतो. काय करावं काय कळत नव्हतं. पण नंतर मला माझी चूक उमगली. मी पुन्हा उभं राहायचं ठरवलं, कामधंदा करायला लागलो, पैसे कमवायला लागलो. त्यानंतर माझी हेमांगीशी ओळख झाली. कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ती एक कोर्स शिकायला आली होती जिथे मी शिकवतो. तिथे माझी ओळख हेमांगीशी झालं आणि त्यानंतर आमच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. तेव्हा मला हे माहितीही नव्हतं की हेमांगी कुसुमची नणंद आहे. मी माझ्या अफेअरबद्दल हेमांगीला सगळं सांगितलं होतं, पण कुसुमचं माहेरचं नाव प्रिया होतं. त्यामुळे हेमांगीच्या लक्षातही आलं नाही की माझं अफेअर तिच्या वहिनीशी होतं. मग एक दिवस वहिनीने आम्हाला दोघांना एकत्र बघितलं आणि कोण होता तो मुलगा? काय विचारते मी? कोण होता तो मुलगा? वहिनी मी तुम्हाला सांगणारच होते. उमेश, माझा बॉयफ्रेंड. उद्यापासून त्याला भेटायचं नाही. का? मला तो मुलगा चांगला नाही वाटला. अगं पण तू अजून त्याला भेटलीयस कुठे? मोठ्यांचं ऐकायचं असतं. ठीक आहे, मी तुला सांगितलं ना उद्यापासून भेटायचं नाही म्हणजे नाही, संपला विषय. त्या दिवसापासून वहिनीचा विरोध वाढतच गेला. ती मला उमेशशी फोनवर सुद्धा बोलू द्यायची नाही. मी कारण विचारलं तर तेही नाही सांगायची. मग एक दिवस उमेश मला म्हणाला की मी तुझ्या वहिनीला भेटतो आणि तिला समजावतो. मग मी उमेशला घेऊन वहिनीच्या ऑफिसमध्ये गेले आणि कुसुम वहिनी, प्रिया तू? उमेश, तू वहिनीला ओळखतोस? तू हेमांगीच्या आयुष्यातून निघून जा आणि यापुढे तिला. माझं ऐकून तर. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आमच्या आयुष्यातून निघून जा, नाही तर ह्याचे परिणाम वाईट होतील. उमेश, हे सगळं काय चाललंय आणि तू वहिनीला कसं ओळखतोस? हेमांगी, मी तुला माझ्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं होतं. तुझी कुसुम वहिनी म्हणजेच प्रिया. काय? त्या दिवसानंतर वहिनीने माझं जगणं नकोसं करून टाकलं होतं. तिला माझं आणि उमेशचं अफेअर तोडायचं होतं. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की अगं हा केवळ योगायोग आहे, एक्सेप्ट कर. पण नाही, तिने माझं ऐकलंच नाही. मग रोजच्या भांडणाला वैतागून मीच हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तुला पक्क माहित होतं की घरातले सगळे निर्णय कुसुमच घेते. तिचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. तुमच्या अफेअरला ती स्वीकारणार नव्हती म्हणून तुम्ही दोघांनी मिळून तिचा खून केलाय. नाही साहेब, आम्ही नाही मारलं तिला. तुम्हीच तिचा खून केलात आणि मग साताऱ्याला निघून गेलात. मान्य आहे सर, आम्ही पळून गेलो. पण हितेंद्र दादा म्हणाला की कुसुम तुमचं नातं एक्सेप्ट करणार नाही, तुम्ही पळून जाऊन लग्न करा, म्हणून आम्ही पळून गेलो. म्हणजे हितेंद्रला तुमच्या अफेअरबद्दल माहित होतं? हो. राणे सर, या हितेंद्रच्या कॉल रेकॉर्ड प्रमाणे ज्या दिवशी कुसुमचा खून झाला त्या दिवशी हितेंद्रचं मोबाईल लोकेशन त्या स्टॉक मार्केट जवळ दाखवत आहे. हो. एक काम करा, 15 तारखेला म्हणजे ज्या दिवशी कुसुमचा खून झाला त्या दिवशी त्या लोकेशनवर हितेंद्रला प्रत्यक्ष कोणी पाहिलंय का हे जरा नीट चेक करा. सर. काय करतो? हेमांगी आणि उमेश या दोघांनाही पळून जायची आयडिया कधी दिलीस? अहो साहेब, हेमांगीने मला तिच्या आणि उमेशच्या अफेअरबद्दल सांगितलं. मी कुसुमला सांगितलं पण तिचा नकार होता या गोष्टीला. म्हणून मग मी हेमांगीला त्याच्यासोबत पळून जायला सांगितलं. खोटं बोलतोयस तू. तूच तुझ्या बायकोचा खून केलास आणि आळ तुझ्या बहिणीवर येईल अशी व्यवस्था करून ठेवलीस. नाही साहेब, हो काही काय बोलताय ते. मी असं काय केलं? मी कशाला मारेन माझ्या बायकोला? ज्या दिवशी कुसुमचा खून झाला त्या दिवशी तुझं मोबाईल लोकेशन जरी त्या शेअर मार्केटजवळ दाखवत असलं तरी तू तिथे नव्हतास. आमच्याकडे पुरावा आहे. तूच कुसुमचा खून केलायस. का आणि कसा केलायस ते आता खरं खरं सांगायचं. सांगतो.
सांग. कुसुमने विरारला एक फ्लॅट घेतला होता. ही गोष्ट तिने लपवून ठेवली माझ्यापासून. कदाचित तिच्या मनात भीती असेल की तो फ्लॅट विकून पण मी ते पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेन, आणि साठवलेले पैसे आणि दागिने सुद्धा तिने तिच्या मैत्रिणीकडे ठेवलेले माझ्यापासून लपवून. मला ही गोष्ट कळली साहेब. यावेळी आमचा माल एक्स्ट्रा आलाय आणि ऑफिस पण बघा ना कसं भरलंय, त्यामुळे नवीन माल कुठे ठेवायचा हे कळतच नाहीये. कुसुमताई, कशाला काळजी करताय? मी जिथे माल ठेवतो तिथे तुम्ही ठेवा. शांताजी नावाच्या गाजी आहेत, त्यांच्या घराची मागची खोली नेहमी रिकामी असते. मी माझा माल तिथेच ठेवतो. मी तुम्हाला खोली दाखवतो आणि शांताजीशी ओळख करून पण देतो. पैशाचं काय ते त्यांच्याशी बोलून घ्या. अनिलने जेव्हा ती खोली कुसुमला दाखवली तेव्हा त्यांच्या नकळत मी पण तिथे गेलो आणि मी पण बघितलं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसमधून बाहेर निघाली. कुसुम कुठे चालली आहेस? अहो, आपल्या कंपनीचा एक्स्ट्रा माल आलाय ना, ते एका ठिकाणी ठेवायचंय आणि त्याच्याशी पैशाची पण बोलणी करायची आहे, त्यासाठी आले. ये तुला सोडतो. मी कुसुमला खूप खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही केलं ती मला पैसे, दागिने आणि प्लॉटचे पेपर देतच नव्हती. कुसुम, मी तुला शेवटचा विचारतो, मला तू पैसे, दागिने आणि प्लॉटचे पेपर्स देणार आहेस की नाहीस? माझा जीव गेला तरी पण नाही देणार. घर आणि व्यवसाय दोन्ही लीलया सांभाळणारी कुसुम सारखी एक आदर्श पत्नी, आणि फक्त स्वार्थापोटी हितेंद्रनं म्हणजे तिच्या नवऱ्यानं तिला मारून टाकलं. हितेंद्रला आशा होती की कधी ना कधी त्याचं नशीब नक्की फळफळेल, पण तसं होणार नव्हतं. ऑनलाईन जुगाराच्या नादापायी हितेंद्रने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. म्हणूनच मित्रांनो, व्यसनांच्या आहारी जाऊ नका. झटपट पैसे कमवण्याचा मार्ग तुम्हाला शेवटी विनाशाकडेच घेऊन जातो. एक लक्षात ठेवा, कष्टाला कधीही पर्याय नसतो. महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तुम्हा सगळ्यांना विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, धोका अजूनही टळलेला नाहीये. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.